येऊन बरोबर 2 महिने झालेले आहे आणि हे असताना सगळ्याचं तुमच्या सर्व शेतकरी बांधवाचं, सर्व व्यापाऱ्याचं, सर्व आडते दलाल, हमाल तोलार सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळालं। आमच्यावर एक तुमचा सगळ्यांचा विश्वास होता की त्या पॅनल मधले लोक काय तर करू शकतात, म्हणून आम्हाला तुम्ही प्रचंड मताने एकतर्फी निवडणूक आम्हाला निवडून दिलात। त्या निवडणुकीला आम्ही समोर जात असताना शेतकऱ्याच्या शेल गेले काय शेतकऱ्याच्या काय अपेक्षा होत्या आणि आम्ही अपेक्षा एक एक पूर्ण करण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करत आहे। आमचे सगळे विषय एकमतानं एक दिलानं सगळे विषय घेऊन आम्ही काम करण्यास सुरुवात केली आहे। आज आमचे व्हाईस चेअरमन ज्येष्ठ हासापुरे साहेब, आमचे ज्येष्ठ अण्णा, आमचे सर्व संचालक आणि आमचे सर्व कर्मचारी, आमचे सर्व सहकारी बंधूंनो, बाजार समिती आमच्या एकट्याच्या जीवावर चालत नाही, तुमचं सगळ्याचं सहकार्य आम्हाला लागत असतं। मेन सगळ्यात घटक म्हणजे शेतकरी आहे। शेतकऱ्याचा माल संध्याकाळी यावं ह्याच्यासाठी एक 20-25 वर्षापूर्वी संध्याकाळी याला दळणवळणाची साधनं नव्हती, वाहनं नव्हती, कम्युनिकेशनला मोबाईल नव्हते, त्यामुळे सकाळी सकाळी लिलाव होत होते। रात्री घरात आणून शेतातनं ठेवायचं, शेतातनं घरात आणून ठेवल्यावर पहाटे पहाटे इकडे घेऊन यायचं, ही प्रथा जुनी प्रथा चालू होती। आम्ही विचार केला की आता रस्ते चांगले आहेत, सगळीकडे लाईट आहे, दिवाबत्ती आहे, वाहनं आहेत, एका गावाने एक टेम्पो भरून वाहन आज या बाजार समितीमध्ये येत आहे। मग एवढा मोठं होत असताना आम्ही विचार केला की सकाळी जर लिलाव झाला तर त्याचं वजन कमी बसतंय आणि ताजं माल आणलं तर त्याच्यात वजन वाढतंय, त्याचा शेतकऱ्याला फायदा होतोय। म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केले की संध्याकाळी आपण लिलाव पद्धत सुरू करू आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे। लोकांमधून खूप मोठा शेतकऱ्यांना आम्हाला प्रतिसाद मिळतोय। याच्याबरोबर आमचे व्यापारी, आमचे इथले प्रमुख आता ज्यांचा आम्ही सत्कार केलो त्यांचा बी आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्हाला सुद्धा आता रात्री बी यावं लागतं आणि सकाळी पण यावं लागतं, पण आता सकाळचा लोड तुमचा बरचसा कमी होईल, त्यामुळं हमाल तोलारांना आम्हाला सुद्धा त्रास कमी होईल, सगळ्यांना त्रास कमी होईल, मेन म्हणजे आपल्या शेतकऱ्याला त्रास कमी होईल। आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं बाजार समिती चालवण्याचा मी प्रयत्न करतो आणि निश्चितपणे आमच्या सर्व संचालक मंडळाने आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू। आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतोय, कांदा आपला 1 नंबर आहे महाराष्ट्रात, खरं तर आपण 1 नंबरच आहे आणि 2 नंबर आपण भाजीपाल्यामध्ये निश्चित येऊ। डाळिंब आपल्या सांगोला असू दे, पंढरपूर असू दे, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे 4000-5000 कॅरेट आहे, आपल्याकडे 8000 कॅरेट आता सध्या डाळिंब आपल्याकडे येते, म्हणजे रेट सुद्धा आपल्याकडे जास्त आहेत। बेदाण्याचं मार्केट चालू केलं आपण, सोलापुरात सगळ्यात हायएस्ट रेट सोलापुरात आहेत आणि प्रामाणिकपणे आपल्यामध्ये बेदाण्याचं आपलं मार्केट चालतंय। 400, 350 इथं बरेच व्यापारी आहेत, अंबारे साहेब आहेत, त्यांचा वाढदिवस होता, नाहीतर आपल्याला त्यांनी सगळं सांगितलं। अरुण मालक आहेत, मनोज गोळे साहेब आहेत की 5-6 जण आहेत, त्यांची सगळ्याची नावं मला पाठ आहेत आणि त्यांनी पण निर्णय चांगला घेतला की आपण बेदाणा, मग त्यांना पण अडचणी आहेत कारण का पुढचा व्यापार यांना 45 दिवसांना पट्टी देतो आणि ह्यांनी आपल्या शेतकऱ्याला ऍडव्हान्स द्यावं लागतंय आणि 15-20 दिवसांनी यांना पैसे द्यावं लागते, गुंतून किती गुंतवायचं, आणि मला वाटतंय 8-10 वर्षातनं एवढा भाव बेदाण्याला मिळालेला आहे। पूर्वीपासून पहिल्यांदाच एवढा बेदाण्याला भाव मिळाला आणि शेतकरी जे आपल्या डोळ्याआड लिलाव होत होते सांगली आणि तासगावला, आता तुमच्या समोर लिलाव होते, त्यामुळे एक विश्वासाला पात्र राहून जेवढे काय आपले 5-6 व्यापारी आहेत, अजून कोणाला त्याच्यात सहभाग घेणारा इच्छुक झालेत आता बरेचसे लोक, पण प्रामाणिकपणे राहावं आणि बेदाणा मार्केटाचं नाव खराब करण्यासाठी अनेक व्यापारी दुसऱ्या जिल्ह्यातले प्रयत्न करतात, पण कोणी त्याला बळी पडू नका, आपलं बाजारपेठ वाढते असंच वाढावं ही आपल्या सगळ्याला विनंती करतो। आपण सगळे कर्मचारी सुद्धा आता अंग झाडून कामाला लागलेत, मागे कसं होतं काय मला माहित नाही, म्हणजे ते काय थंबी नव्हते तिथं,
म्हणजे मला माहित नाही, आता उंबरजे साहेबाला जास्त माहित आहे का, त्यांनी इथं राहत होते आणि चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेत. मनापासून ते शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यांनी पण विडा उचलला की बाबा आपण आपल्या शेतकऱ्यासाठी, आपल्या शेतकरी बांधवासाठी आपण काम करू म्हणून सगळे कर्मचारी पहाटे 5, 4:30, 5 वाजल्यापासून कामाला असतात आणि रात्री जायची त्यांची वेळ सुद्धा नाही. कोण असं नाही की माझी 5:30ला वेळ झाली आपण निघून जाऊ, असं कोण आता प्रयत्न करत नाही. कर्मचारी सुद्धा चांगले जोमानं कामाला लागले. निश्चितपणे आपलं बाजार समिती चांगली चालू, एवढंच विनंती करतो. एवढं करत असताना मी विनंती, कोणी दादागिरी करायचा कोण प्रयत्न करू नका. 4-5 घटना छोट्या छोट्या घडलेत, पण आता आम्ही माफी मागितल्यावर काय तर करून आम्ही सोडून दिले. पण ह्याच्या पुढे आम्ही म्हणजे कर्मचाऱ्याच्या बाजूने आमचं संचालक मंडळ पूर्णपणे खंबीरपणे उभा राहणार आहे. एवढंच मी आपल्याला विनंती करतो. कर्मचारी हे आमच्या मार्केट कमिटीचा कणा आहे. जसं शेतकरी आहे तसं एक कर्मचारी पण आमचे आहेत. त्यांनी शेतकऱ्यासाठी रात्रंदिवस काम करतात, मेहनत करतात. निश्चितपणे आपण सगळेजण मिळून काम करू. आमचं संचालक मंडळ, आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. चांगला अनुभव आहे आम्हाला. कोणी असं बाजार समितीचा शेतकऱ्यासाठी चांगला फायदा करून देऊ. जास्त बोललो कारण का भावना व्यक्त करायला राजकारणातले लोक आणले तर राजकीय भाषण करावं लागतं, पण इथं आज भाषण करणं आम्हाला गरजेचं आहे. वेळोवेळी तुमचं नेहमीच सहकार्य मिळालं. निवडणूक झाली त्या दिवशी आम्ही सगळे विसरलो, सगळे म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी राहू एवढंच बोलतो. सगळ्या शेतकऱ्याला तुम्हाला चांगलं भाव मिळावं आणि तुम्हाला व्यापाऱ्यांनी त्यांना चांगलं भाव द्यावं आणि एकमेकाच्या विश्वासाने आपण राहू एवढंच बोलतो. आमचं संचालक मंडळ आणि सगळेजण आपल्या शेतकरी बांधवाचं, व्यापाऱ्यांचं, सगळ्या संघटना आहेत, 9 आहेत ना, 9 संघटना आहेत. 9 संघटनेच्या सगळ्याचा नियंत्रित अनियंत्रित सगळ्याचा आभार मानतो आणि आपण सगळेजण उपस्थित राहा. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.